शेतजमीन प्लॉट मध्ये घेतली आणि एका दिवसात हे सगळं कायदेशीर ठरलं, ही सगळ्यात मोठी धोकादायक फसवणूक आहे. कारण स्वस्त प्लॉट हा सगळ्यात महागडा पडू शकतो. त्यामुळे हे लक्षात घ्या, येणे नसलेली शेतजमीन जर प्लॉट मध्ये विकत घेतली तर याचे काय मोठे नुकसान आहे. तर अशा जमिनीवर बांधकामाला परवानगी मिळत नाही, तसेच कर्ज मिळत नाही, तसेच विक्री करता येत नाही आपल्याला ते प्लॉट, तसेच पैसा हा अडकून राहतो. आणि अशा खरेदीनंतर लोक विचार करतात, रजिस्ट्रेशन झालेलं आहे, 7/12 मिळालेला आहे, मग प्रॉब्लेम्स काय. परंतु ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था कारवाई करतात त्यावेळेस कळतं की प्रॉब्लेम्स काय आहेत. त्यामुळेच सांगतो, रजिस्ट्रेशन केलेली जमीन म्हणजे कायदेशीर मिळाली, तसेच प्लॉटिंग केलेली जमीन म्हणजे येणे जमीन, तसेच ग्रामपंचायत टॅक्स घेत आहे म्हणजे सर्व काही ठीक आहे, हे असं विचार करणं चुकीचं आहे. कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या कायद्यानुसार येणे परवानगी शिवाय शेतजमिनीचा प्लॉट म्हणून वापर करणे हे बेकायदेशीर आहे. याचे उदाहरण तुम्हाला देतो. पुण्यासारख्या शहरामध्ये एका व्यक्तीने शेतजमीन खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर त्या शेतजमिनीपैकी 20 गुंठे जी जमीन होती ती डेव्हलपमेंट केली आणि डेव्हलपमेंट करून इतरांना ते प्लॉट्स हे विकलेत. आता ज्यांनी तसा प्लॉट घेतलेला तो व्यक्ती त्या प्लॉटवर बांधकाम करत असताना ही बाब शासनाला कळाली, शासनाने नोटीस पाठवली आणि योग्य ते कारवाई करून ती बांधकाम थांबवले. आता ज्याने विकत घेतलेले आहे तो कोर्ट कचेरीमध्ये गेला, तिथे पैसा खर्च झाला, मानसिक त्रास त्याला सहन करावा लागला. त्यामुळे सांगतो, असा प्लॉट जर तुम्ही घेत असाल तर हे लक्षात घ्या, अशा प्लॉटवर येणे परवानगी मिळवणे कठीण होते, तसेच दंड असेल तो आकारला जातो. म्हणूनच प्लॉट घेताना येणे ऑर्डर आहे का ते तपासा, मंजूर लेआउट मिळालेला आहे का ते तपासा, तशी परवानगी आहे का ते तपासा, 7/12 नाव आहेत का ते समजून घ्या, रस्ते असतील किंवा ओपन स्पेस असतील हे कायदेशीर त्या लेआउटवर दिलेले आहे का ते समजून घ्या. आणि फक्त रजिस्ट्रेशन झालेले आहे म्हणून त्यावर अवलंबून राहू नका, तसेच दुसरे घेत आहेत म्हणून आपणही घेऊ नका, तसेच दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, येणे नसलेली शेतजमीन जर प्लॉट मध्ये खरेदी केली तर अशा जमिनीवर बांधकामाला परवानगी मिळत नाही आणि बांधकाम जर केलेले असेल तर बांधकाम पाडले जाऊ शकते. तसेच रजिस्ट्रेशन असून देखील असा व्यवहार हा बेकायदेशीर